हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त धुळ्यात युवा सेना जिल्हा बैठक। दुहेरी हत्याकांडातील मयत अक्षय सोनवणे यांच्या कुटुंबियांचं आमदार मंजुळा गावित यांनी केलं सांत्वन। न्याहाळोद येथील पांझरा नदीपात्रातील रेती लिलाव रद्द करण्यासाठी ग्रामस्थांचं धुळ्यात आंदोलन। आणि धुळे जिल्ह्यात जनभागीदारी अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावं, जिल्हाधिकारींचं आवाहन। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून युवा सेना धुळे जिल्ह्याच्या वतीनं जाहीर बैठक आणि भव्य युवा प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते तथा धुळे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक धात्रक, माजी आमदार अनिल गोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तरुणांचा शिवसेना आणि युवा सेनेत उत्स्फूर्त प्रवेश सोहळा पार पडला। बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि शिवसेना पक्षप्रमुख व युवा सेना प्रमुखांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्ह्यातील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी युवा सेनेत जाहीर प्रवेश केला। पक्षप्रवेश केलेल्या सर्व युवकांचं संपर्क प्रमुख अशोक धात्रक आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केलं आणि पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील हे देखील बैठकीला उपस्थित होते। या बैठकीचं आयोजन जिल्हा युवा अधिकारी कुणाल कानकाटे यांनी केलं होतं। यावेळी अविनाश जोंधळे, हर्षल मेंढे, ओम पाकळे, विवेक भापड, ऋषभ शिरसाट, दादू गवळी, धुळे ग्रामीणमधून यशवंत पाटील, अविनाश पाटील, कुणाल सूर्यवंशी, कुलदीप अहिरे यांनी पक्षप्रवेश केला। बैठकीसाठी युवा सेना महानगर समन्वयक गोपी चव्हाण, संघटक जयेश फुलपगारे, उपशहर अधिकारी सुमित चौधरी, शुभम मुर्तडक, सोमेश कानकाटे, धनराज साळुंके, रावसाहेब इशी, स्वामी कोळी, यशवंत पाटील, सागर भडंगे, ओम कानकाटे, बबलू इशी, दादू पाटील, जयेश नाईक, हर्षल साळुंके, चेतन शिंदे, प्रेम कानकाटे, प्रीतम लोखंडे, राज चव्हाण, संकेत कोठावदे, भटू शेटे, चेतन नागपुरे, रितेश मोरे, शुभम जगताप, पियुष शिरसाट, कार्तिक ठाकरे, नितीन गायकवाड यांनी परिश्रम घेतले। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। साक्री तालुक्यातील निजामपूर जैताने शिवारात 2 दिवसांपूर्वी दुहेरी हत्याकांड घडलं। भोंदूबाबा योगेश खैरनार याने जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनवणे या दोघांची क्रूरपणे हत्या केली होती। या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। आरोपी भोंदूबाबा योगेश खैरनार याला फासावर लटकवा अशी मागणी करीत भांडणे ग्रामस्थांनी साक्री तहसील कार्यालयावर मोर्चाही काढला। या पार्श्वभूमीवर साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ मंजुळा गावित, भांडणेचे सरपंच अजय सोनवणे यांनी मयत अक्षय सोनवणे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची आणि नातलगांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। सोनवणे कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करण्यात आल्या। मी महाराष्ट्र न्यूजसाठी संजय सूर्यवंशी, साक्री। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे जिल्ह्यातील न्याहाळोद गावातील पांझरा नदीपात्रात प्रशासनाने काढलेल्या रेती लिलावाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे। या विरोधात भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने, न्याहाळोद गावच्या सरपंच कविता प्रकाश वाघ यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार निदर्शने केली। गेल्या 40-50 वर्षात या ठिकाणी कधीही रेतीचा लिलाव झालेला नाही। पांझरा नदीपात्रात न्याहाळोदसह आजूबाजूच्या 10 ते 12 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी असून या भागातील हजारो नागरिकांचा पाण्याचा प्रश्न यावरच अवलंबून आहे। रेती उपसा झाल्यास पाण्याची पातळी खालावून भीषण पाणी टंचाई निर्माण होईल अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली आहे। यापूर्वी गावात रेती उपशासाठी आलेल्या पोकलेन मशीन आणि ठेकेदारांना संतप्त ग्रामस्थ आणि महिलांनी तीव्र विरोध करून हाकलून लावलं होतं। धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा रेती लिलाव तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली। प्रशासनाने येत्या 7 दिवसांच्या आत लिलाव बंद न केल्यास न्याहाळोद ग्रामस्थांच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। मागणी मान्य न झाल्यास महसूल मंत्री आणि पालकमंत्र्यांकडे दाद मागण्याचा निर्धारही ग्रामस्थांनी व्यक्त केला। निवेदन द्यायला
सांगायला आलो का आमच्या गावाची रेती उपसा बंद व्हायला पाहिजे, हेच आमची अपेक्षा आहे. कारण 10 ते 12 गावाचे लोकसंख्या गावाचं हे आणि 40 ते 50 लोकांचा आरोग्याचा प्रश्न आहे. हजार लोकांचा प्रश्न आहे. म्हणून मॅडमांकडे आमचं निवेदन आहे का रेती उपसा बंद व्हायला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. महादेवाचं मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेलं व प्रगतिशील गाव न्याहाळोद व त्याच्या आजूबाजूला असलेले 10 ते 12 गाव, त्याच्यात नगाव आहे, विश्वनाथ आहे, धमाने आहे, बिलाडी आहे, अशा 10 ते 12 गावांचा ज्या पांझरा नदीवरील न्याहाळोद गावाजवळ पाणीपुरवठा योजना आहेत आणि त्या पाणीपुरवठा योजनेच्या 12 गावांच्या विहिरी या पांझरा नदीत आहेत. या ठिकाणचा 40 वर्षामध्ये 40 ते 50 वर्षांमध्ये आजपर्यंत त्या रेतीचा कधीही लिलाव झालेला नव्हता, होत नव्हता. यापूर्वी प्रयत्न झाले, मात्र न्याहाळोद, बिलाडी, धमाने, विश्वनाथ, मोहाडी या गावांनी तो लिलाव रद्द करण्यास भाग पाडले होते. मात्र यावर्षी ग्रामस्थांनी सर्व इथं उपस्थित सर्व सरपंचांनी प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा न्याहाळोद गावाचा रेती लिलावाचा टेंडर हे निघालेलं आहे. आणि परवा पोकलँड येऊन काही रेतीवाले त्या ठिकाणी रेती घेण्यासाठी काही अधिकारी पण त्यांच्याबरोबर होते. मात्र तिथल्या ग्रामस्थांनी, विशेष करून सरपंचांनी, ग्रामस्थांनी, आदिवासी बांधवांनी विरोध करून ते पोकलँड हाकलून लावलं. कारण आज तीव्र पाणी टंचाई आहे, एल निनोची भीती आहे, दिवसेंदिवस जमिनीतलं पाणी कमी होतं आहे. या न्याहाळोद गावाजवळ 10 ते 12 गावांचा पिण्याचा पाण्याचा, शेतीचा प्रश्न आहे. आणि तिथला जर रेती जर काढली तर ते पांझरा नदी तिथून ओसाड होईल, तिचा तळ लागेल, पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई निर्माण होईल. वेळ प्रसंगी त्या 12 गावांना टँकर पुरवावा लागेल. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून अजूनही तिथलं एक पाटीसुद्धा रेती ग्रामस्थांनी उचलू दिलेली नाही, यापुढेही उचलू देणार नाही. जर कोणी रेती उचलायला आला तर तिथले 12 गावाचे ग्रामस्थ, विशेष करून महिला, या विरोध करतील तर तिथला न्याहाळोद येथील रेती लिलाव रद्द करावा. म्हणून आज या 10 ते 12 गावाचे सरपंच, ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी सो मॅडम यांना भेटून निवेदन दिलेले आणि रेती लिलाव रद्द करू असं आश्वासन आम्हाला जिल्हाधिकारी मॅडमने दिले. जर त्यांनी नाही ऐकलं तर आम्ही महसूल मंत्री बावनकुळे साहेब, पालकमंत्री नामदार जयकुमार बोरावळ आणि आमदार रामदादा बदाने यांना भेटून हा रेती लिलाव रद्द केल्याशिवाय राहणार नाही, हे यावेळी सांगतो. भारत माता की जय. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान आणि धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत जनभागीदारी अभियानाची जिल्ह्यात सुरुवात झाली असून या अभियानाअंतर्गत होणाऱ्या शिबिरांचा संबंधितांनी लाभ घ्यावा असं आवाहन धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केलं आहे. जिल्ह्यात 19 मे ते 25 मे 2026 पर्यंत जनभागीदारी सर्वात दूर सर्वात पहिले देशव्यापी जनजागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा 100% लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत येणाऱ्या 213 गावांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. या अभियानाचं मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन सोनुने आदी उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.